नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील जो अभ्यासक्रम आहे त्यातील भाग 2 मधला विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांचे भारुडाचा आपण अभ्यासणार आहोत. आता संत एकनाथ महाराज तुम्हाला माहिती आहेत. भागवत धर्माची स्थापना ही संत ज्ञानेश्वरांनी केली. म्हणजे संत परंपरा जर आपण पाहिली तर संत ज्ञानेश्वरांनी अगदी तळागाळातील लोकांनी एकत्र यावे किंवा तळागाळातील लोकांनाही भक्ती करता यावी यासाठी त्यांनी साधा सरळ आणि सोपा मार्ग संत ज्ञानेश्वरांनी सांगितला. आणि त्यांनी सांगितलेला मार्गाचा अवलंब करत संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई या सगळ्यांनी काय केलंय, त्यांचा जो विचार आहे किंवा त्यांचा जो त्यांनी स्वीकारलेला जो त्यांनी स्थापलेला जो भागवत धर्म आहे तो त्यांनी पुढे सुरू केला. या संदर्भातील एक छानसा एक अभंग मी तुम्हाला सांगते आहे, पहा. ज्ञानदेवे रचियला पाया, उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर, तेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ, ध्वज उभारिला भागवत. तुका झालासी कळस, भजन करा सावकाश. पहा, संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची स्थापना केली. नामदेव त्याचा किंकर म्हणजे त्याला अधिक मजबूत करण्याचं काम संत नामदेवांनी केले. त्याचा विस्तार करण्याचं काम संत एकनाथांनी केला. त्याचा विस्तार करण्याचं काम संत नामदेवांनी केलं. आणि एका भागवत ध्वजाखाली सर्व जातपात न मानता सर्वांना एकत्र करण्याचं काम, सर्वांना लोकशिक्षण देण्याचं काम संत एकनाथांनी केलं. आणि अर्थातच तुकाराम महाराज त्याही वर त्याचा कळस होऊन, जसं कळस झाल्याशिवाय मंदिर पूर्ण होत नाही तसं भागवत धर्माची अगदी लोकांपर्यंत जनजागृती करत अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम संत तुकारामांनी केलं. या अभंगातून हे दिसून येते. संत एकनाथ, तर संत एकनाथांचा परिचय आज आपण इथे विंचू चावला या भारुडाच्या माध्यमातून करून घेऊ. संत एकनाथ म्हटले की आपल्याला आठवते ते त्यांची भारुडं. आणि अर्थात विंचू चावला हे एक भारूड, अतिशय प्रसिद्ध असलेलं भारूड आज आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. तत्पूर्वी आपण पाहूया संत एकनाथ यांचा परिचय. संत एकनाथ यांचा जन्म 1532 मध्ये झाला आणि 1599 मध्ये त्यांची समाधी झाली. ओके. श्रेष्ठ संत कवी आहेत. संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला. त्यांचा पहिला ग्रंथ आहे चतुश्लोकी भागवत. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिले. संत ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचार धर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला. बघा, संत ज्ञानेश्वरांनी रचलेला जो पाया आहे त्याचा विस्तार करत करत संत एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदाय जो आहे, भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय, या संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे, या संप्रदायातील जे ज्ञान आहे आणि आचरण करण्यासाठीचा जो धर्म आहे, म्हणजे आचार धर्म आपण अंगीकारावा असा धर्म आहे, हा याचा मानवतावादी भूमिकेतून प्रसार केला. त्यांनी कुठल्याही जाती धर्म पंथाला महत्त्व दिलं नाही. महत्त्व दिलं ते मानवतावादी किंवा मानवतेला. आणि म्हणूनच मानवतावादी भूमिकेतून त्यांनी त्या जातीपातीचा भेद न मानता त्यांनी त्याचा प्रसार केला. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यासारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे काम प्रभावीपणे केले. म्हणजे पहा, लोकशिक्षणाचे कार्य केले म्हणजे नेमकं काय केलं की लोकांना सत्य धर्म काय आहे किंवा मानवतावादी दृष्टिकोन कसा असतो हे त्यांनी आपल्या जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे या माध्यमातून त्यांनी केला. आणि अर्थातच जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतले. भारुड हा काव्य प्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. पहा, भारुड म्हटलं की आपल्याला संत एकनाथ आठवतात. म्हणजे कारण संत एकनाथांनी रचलेले जे भारुड आहेत ते विस्तारित स्वरूपात किंवा त्या भारुडाला विशेष लोकप्रिय केलं ते संत एकनाथांनी. पण भारुडाची सुरुवात मात्र केली, भारुड या काव्य प्रकाराची सुरुवात मात्र केली ते संत ज्ञानेश्वरांनी. संत एकनाथ महाराज यांनी विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे रचली. त्यामुळे भारुड म्हटलं की एकनाथ महाराजाचा ठसा जनमानसात उमटला. भारुड हे आध्यात्मिक रूपक असते. भारुडाची समजा तुम्हाला काही कृती विचारली, अभिव्यक्ती किंवा स्वमत व्यक्त करणारी, तर त्यामध्ये भारुड म्हणजे काही तुम्हाला कृतीच्या अनुषंगाने जर लिहायचं झालं तर त्यामध्ये हे लिहावं लागेल. भारुड हे एक आध्यात्मिक रूपक आहे. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागचा हेतू आहे. भारुडाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना परमार्थाची शिकवण दिली जाते. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून सांसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली आहे.
तुम्ही एकूणच काव्य पाहाल किंवा एकूणच संतांनी रचलेलं जे वाङ्मय आहे, ते त्याचा जर अभ्यास कराल, ते जर वाचाल, तर तुमच्या लक्षात येईल की जनसामान्यांना किंवा लोकशिक्षणाचं काम या संत मंडळींनी आपल्या काव्यातून, आपल्या अभंगातून, आपल्या वाणीतून, आपल्या ओवीतून त्यांनी केलेलं आहे. आणि हे काम करत असताना त्यांनी जनसामान्याच्या जीवनामध्ये असलेले, त्यांच्या नीतिव्यवहारामध्ये असलेले जे काही रूपक आहेत, म्हणजे त्यांना परिचित असलेले जे रूपक आहेत, तेच त्यांनी त्याचा वापर केला आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत लोकशिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. एकनाथी भारुडांची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. एकनाथी भारुड म्हणजे एकनाथ महाराजांनी रचलेले भारुड, हे त्याची रचनाच मात्र इतक्या विलक्षण पद्धतीची, नाट्यपूर्ण पद्धतीची आहे की ती आपल्या मनाचा ठाव घेते, चटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुड रचली. त्यांची काही भारुडे हिंदीतही आहेत. महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत की भारुड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वरांनी सुरू केला, पण लोकप्रिय करण्याचं काम संत एकनाथांनी केलं. भारुडांना आध्यात्मिक रूपक म्हटलं जातं आणि या माध्यमातून पारमार्थिक लोकशिक्षण देण्याची, पारमार्थिक नीतीची शिकवण देण्याचा हेतू यामागे आहे. आणि भारुडामध्ये संसारिकांना म्हणजे जनसामान्यांना माहिती असलेले, त्यांना परिचित असलेल्या रूपकाचा वापर त्यांनी भारुडातून केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. आता प्रस्तुत जे भारुड आहे विंचू चावला, या संदर्भात आपल्याला एक परिच्छेद कवीच्या परिचयामध्येच दिलेला आहे आणि हा आपल्याला ते भारुड समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला परत एकदा ते वाचायचं आहे. ओके. विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारुड आहे. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकाराचे प्रतीक आहे. विंचू हे प्रतीक आहे, रूपक आहे ना हे, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे भारुडामध्ये विंचू हा जो शब्द येतो आहे तो कोणत्या अर्थाने येणार आहे? काम आणि क्रोध या विकाराचं प्रतीक म्हणून ते या ठिकाणी येणार आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप, अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचं जीवन दूषित होते. म्हणजे अनिर्बंध इच्छा, क्रोध यामुळे माणसाचं जीवन काय होते? दूषित होते. काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. क्रोध आणि भयानक असलेला हा एक जो दुर्गुण आहे, तो माणसाला जर कामक्रोधाची बाधा झाली की माणूस जसा विंचू चावल्यानंतर बेताल वागतो, तशा त्या पद्धतीनं वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्यांना असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे मानवी जीवन अविचारी होते. जसं विंचू चावल्यामुळे विंचवाच्या विषामुळे अंगामध्ये जो दाह पडतो किंवा जी आग होते, असह्य वेदना होतात, तसंच मनुष्याला जर कामक्रोधाची बाधा झाली तर त्याचं जीवन सुद्धा अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधाने बाधित झाल्यावर सत्वगुणाचा आश्रय घ्यावा. समजा कामक्रोध शेवटी मनुष्य आहे आणि षट विकार जे आहे ते प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये असतातच, परंतु हेच षडविकार आपल्याला दूर करण्यासाठी सत्वगुणाचा आधार घ्यावा, जेणेकरून आपल्याला त्याचा जर आश्रय घेतला तर आपल्याला या बाधेपासून बरं होण्यासाठी मदत होईल. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडामधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत. कोरडे ओढलेले आहेत, त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत. म्हणजे भारुडाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यामध्ये जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवरती बोट ठेवलेलं आहे. की अंधश्रद्धा कशी आहे ते त्यांनी या आपल्या भारुडांमधून सांगितलेलं आहे. इथे सुद्धा अंगारे, धुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट झाली की त्याचा योग्य तो उपचार न करता अंगारे धुपाऱ्याच्या आधारावर जर तुम्ही इलाज करण्याचा, उपाय करण्याचा प्रयत्न केला तर ती अंधश्रद्धा ठरेल आणि याच अंधश्रद्धेवर संत एकनाथ महाराजांनी प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचा असेल आणि तरी समजा तुमचा अंगारावरच विश्वास आहे, अंगारा लावायचाच असेल तर सत्वगुणाचा लावा, म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा, असा संदेश त्यांनी आपल्या भारुडांमधून दिलेला आहे. मग दुर्गुण जाऊन सद्गुणाचा विकास होईल आणि समाधान लाभेल, असा मोलाचा संदेश संत एकनाथ महाराज यांनी या भारुडातून दिलेला आहे. अंडरलाईन करून घ्या हे वाक्य, कोणता महत्त्वाचा दिलेला आहे की या भारुडाच्या माध्यमातून अंगारे धुपारे लावण्याची जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवर संत एकनाथ महाराजांनी ताशेरे ओढलेले आहेत. आणि हे ताशेरे ओढताना ते म्हणतायत की तुम्हाला अंगाराच लावायचा असेल तर तो सत्वगुणाचा लावा,
सत्वगुणाचा अंगारा लावा म्हणजे सद्गुण आपल्या ठिकाणी अंगीकारा, म्हणजे सद्गुण आपल्या ठिकाणी जोपासा, सद्गुणाने तुम्ही वागा. आणि अशा या सद्गुणाचा विकास जर तुमच्या ठिकाणी होत गेला तर तुमच्यामध्ये असलेले जे दुर्गुण आहेत ते त्याचा प्रभाव कमी होईल, ते हळूहळू दूर होतील, सद्गुणांचा विकास होत जाईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला जीवन जगताना समाधान लाभेल. असा एक मोलाचा संदेश आपल्याला एकनाथ महाराज यांनी या भारुडातून दिलेला आहे. समजलं का? काय लक्षात ठेवायचं आहे की विंचू हे प्रतीक आहे कशाचं? मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या काम आणि क्रोध या जे षडरिपू आहेत किंवा षडविकार आहेत, या षडविकारांमधील काम क्रोध याचं एक प्रतीक म्हणून संत एकनाथांनी विंचू हे प्रतीक या ठिकाणी वापरलेलं आहे. विंचू चावल्यानंतर जसं शरीरामध्ये दाह होतो तसंच काम क्रोधाची बाधा झाल्यावरही शरीराचा दाह होतो किंवा सत्वगुणाचा ऱ्हास होतो आणि दुर्गुण वाढीस लागतात. आणि अशा वेळेला जेव्हा काम क्रोधाची बाधा झाली म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जर काम क्रोध वाढीस लागला, दुर्गुण वाढीस लागले, तर मग अशा वेळेला त्यावरती इलाज म्हणून, त्यावरती उपाय म्हणून आपण सत्वगुणाचा आधार घ्यावा. सत्वगुण आपल्या ठिकाणचे विकसित करावेत. सत्वगुण विकसित केले आणि त्याचा अंगीकार केला तर मग दुर्गुण त्यातील कमी होतील, कमी होता होता ते नष्ट होतील आणि आपल्याला जीवन जगण्याचं समाधान लाभेल. अशा पद्धतीचा मोलाचा संदेश आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. इथे लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे कामक्रोध. कामक्रोध म्हणजे काय की मनुष्याच्या ठिकाणी जी कामेच्छा आहे ती, आणि क्रोध म्हणजे संताप. हे जे षडविकार आहेत त्या षडविकारांपैकी दोन हे विकार आहेत मनुष्याच्या ठिकाणी आणि प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी ते असतात कमी अधिक प्रमाणामध्ये. फक्त त्यावरती जर आपल्याला उपाय करायचा असेल तर मग आपल्याला सत्वगुणाचा अंगीकार करावा लागेल असंच आपल्याला या ठिकाणी संत एकनाथ हे सांगतात. त्यानंतर आपल्याला कवितेमध्ये येणारे जे की सत्व रज तम हे जे काही शब्द येणार आहेत कवितेमध्ये म्हणजे भारुडामध्ये, तर हे गुण आहेत सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. सत्वगुण सद्गुण अंगीकारले तर आपल्या ठिकाणी सत्वगुणांचा विकास होत राहतो. सात्विक गुण, राजस गुण किंवा तामस गुण, तम म्हणजे दुर्गुण समजल्या जातं, म्हणजे आपल्या ठिकाणी तम आणि रजचा विकास होऊ देऊ नका, सात्विक गुणाचा विकास करा असा संदेश आपल्याला या भारुडातून संत एकनाथ देतात. त्यानंतर तमोगुणाचा अर्थ एक राक्षसी वृत्ती सुद्धा होऊ शकते आणि सत्वगुणाचा अर्थ म्हणजे सात्विक वृत्ती सुद्धा असू शकते. त्यानंतर आपल्याला इथे भारुडामध्ये जे प्रतीक वापरलेलं आहे म्हणजे दिसायला हे फक्त 4 कडवे या ठिकाणी आपल्याला आहेत एका ध्रुवपदासह, परंतु त्यामध्ये जो अर्थ त्यांना अभिप्रेत आहे तो अर्थही आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि त्यातून समाजाला दिलेला जो संदेश आहे, उपदेश आहे, तोही आपल्याला या भारुडातून लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. तर उद्या आपण प्रत्यक्ष भारुडाला सुरुवात करूया आणि सुरुवात करायच्या आधी तुम्ही एकदा जो संत एकनाथांचा जो परिचय दिलेला आहे, खास करून खालचा जो परिच्छेद आहे विंचू चावला हा एकदा वाचा. त्याच्यानंतर आपल्या जी कृती आहे तीही कृती वाचून ठेवा, म्हणजे आपल्याला इकडे भारुड समजून घेत असताना तिकडे आपल्याला कृतीमध्ये त्याचा अर्थ काय होतो हेही लक्षात येईल. ओके, तर इथे आपण थांबू. उद्या बघूया आपण संत एकनाथ यांचे भारुड.